जाए। अगर आप तैयार हैं तो अपने बायबल को मेरे साथ खोले। आपली बायबल आपण उघडूया। मी शुद्ध मराठीमध्ये बोलेल कारण आमच्यामध्ये बरेच लोक आहेत जे मराठी समजतात आणि मी एवढा एक्सपर्ट नाहीये हिंदीमध्ये, तरी मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मी शेअर करू शकतो, पण जास्तीत जास्त लोक मराठी समजणार आहे, त्यामुळे आपण मराठीमध्ये देवाचं वचन ऐकणार आहोत। हालेलुया। तयार आहात सर्व? तयार असाल तर आपली बायबल इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय, इब्री लोकास पत्र, द बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 12, आणि याची काही वचन आपण ऐकणार आहोत। इब्री पत्र हे बरेच लोक म्हणतात, क्लेम करतात की पौलाने लिहिलेलं आहे, परंतु इब्री लोकास पत्र हे कोणी लिहिलेलं आहे हे अजूनही निश्चितपणे ठाऊक नाही, परंतु या लिखाणावरून असं कळतं की कदाचित पौल याचा लेखक असावा। त्याच्या लिखाणावरून किंवा या पत्राच्या लिखाणावर जे इब्री लोक होते, जे यहुदी होते, त्या सर्वांना जे पत्र लिहिण्याची जी भाषा शैली आहे, जी लँग्वेज या पत्रामध्ये वापरलेली आहे आणि इतर पौलांच्या पत्रामध्ये जी भाषा वापरलेली आहे, त्यावरून असा अनुमान लावलेला आहे की कदाचित या पत्राचा लेखक पौल असावा। तर इब्री पत्र याचा 12वा अध्याय आणि याचं 26 आणि 27 हे दोन वचन आपण आजच्या मननासाठी ऐकणार आहोत। इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि याचं 26 वचन आज आपण ऐकणार आहोत, आणि माझा विश्वास आहे की आजचं वचन आम्हा सर्वांसाठी एक आशीर्वादाचं वचन असेल। इब्री पत्र 12वा अध्याय 26 वचन मी वाचतो तुमच्यासाठी। त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलविली, म्हणा सर्व हलविली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाश ही कापवीन किंवा आकाश ही हलवीन। 27 वचन, आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडविलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ते यासाठी की न हलविलेल्या वस्तू टिकून राहाव्या। 28 वचन पण आपण वाचणार आहोत। म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून हे करू। 29 वचन अत्यंत महत्वाचं वचन आहे, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे। पुन्हा एकदा सर्वजण मिळून वाचूया 29 वचन, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे। आपण प्रार्थना करू या वचनासाठी। प्रेमळ स्वर्गीय देव बापा, आकाश पृथ्वी आणि त्यातील सर्व निर्माण करणाऱ्या, आमचा निर्माण करत्या, सर्व समर्थ, सर्व सनातन, थोर, दयाळू, कृपाळू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तुझ्या पवित्र नावाला आज मान, महिमा, गौरव आणि आदर आम्ही देतो प्रभू। आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल, या सकाळच्या समयाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो। या सुंदरशा सहभागितेबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो प्रभू। या ठिकाणी फेसबुकवर ऑनलाईन जे कोणी मला बघत आहेत त्या प्रत्येकासाठी मी तुझे आभार मानतो आणि प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये मी सोपवून देत आहे। प्रार्थना करतो प्रभू की तुझी विशेष कृपा, तुझा विशेष अनुग्रह या प्रत्येकाच्या घरामध्ये येऊ दे, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ दे। हे प्रत्येक घर आशीर्वादाने आणि सामर्थ्याने भरल्या जाऊ दे। प्रत्येक जीवन हे आशीर्वादित कर प्रभू राजा। प्रत्येक व्यक्ती तुझ्या कृपेच्या आतमध्ये असू दे आणि प्रत्येकाच्या द्वारे तुझं गौरव आणि तुझी महिमा होऊ दे, अशी मी तुला विनंती करतो। विशेष करून प्रार्थना करतो प्रभू, जे वचन आज आम्ही बघत आहोत, जे वचनावर आज आम्ही मनन करत आहोत, ते वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण ठरू दे प्रभू राजा। ते वचन आमच्या जीवनासाठी आशीर्वादित तू कर प्रभू, अशी मी तुला विनंती प्रार्थना करतो।
ते वचन आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणार, सामर्थ्य घेऊन येणार, विश्वास उत्पन्न करणारं वचन तू असू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो. आम्ही तुझं गौरव करतो आणि तुला धन्यवाद देतो. ही वेळ तुझ्या स्वाधीन करतो. पवित्र आत्मा माझा ताबा घे, ऐकणाऱ्या प्रत्येकाचा तू ताबा घे आणि तुझी महिमा, तुझं गौरव तू होते. सर्व आदर, महिमा, गौरव, धन्यवाद तुला देतो. वेळ तुझ्या स्वाधीन करतो. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एक वार. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया, त्याची कृपा आम्हासाठी भरपूर आहे. देवाचं वचन आपण ऐकलेलं आहे आणि परमेश्वर म्हणतो की आणखी एकदा, म्हणा आणखी एकदा. म्हणजे याचा अर्थ काय? यापूर्वी सुद्धा पृथ्वी हलवल्या गेली होती. प्रेज लॉर्ड. परमेश्वर म्हणतो की आणखी एकदा. बघूया ते वचन, 26 वचन. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाश सुद्धा हलवणार आहे. ह्या वचनामध्ये, 26 वचनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत, काही सत्य दडलेलं आहे आणि त्या गोष्टीवर आम्हाला विचार विनिमय करणं अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणतो, ज्यांना कळालं नसेल हे वचन त्यांना मी सांगतो, त्यावेळेस. कोणत्या वेळेस? त्यावेळेस ना. 26 वचन काय म्हणतं? त्यावेळेस. म्हणा सर्वजण, त्यावेळेस. कोणती ती वेळ होती? बायबल सांगतं त्यावेळेस त्याच्या, म्हणजे परमेश्वराच्या वाणीने पृथ्वी हलवली होती, परंतु त्याने दिलेले वचन आता, म्हणा आता. त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा, म्हणजे त्यावेळेस परमेश्वराच्या वाणीने पृथ्वी हलवली गेली होती, परंतु तो म्हणतो की आता आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही हलवेल. आकाशही कापवेल, म्हणजे आकाशही हलवेल. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आज प्रियनो, आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये जाणं गरजेचं आहे. आम्हाला पार्श्वभूमी याची बघण्याची गरज आहे की जो लेखक आहे इब्री पत्राचा, तो लेखक काय सांगण्याचा प्रयत्न करतो आणखी एकदा. आणि तो म्हणतो की त्या काळामध्ये पूर्वी परमेश्वराने पृथ्वी हलवली. आज आम्ही पाहतो कोरोना व्हायरसमुळे पृथ्वी अक्षरशः हलवलेली आहे. तिथं 26 वचनाचं शेवटचं शब्द तिथे आलेले की मी आणखी एकदा पृथ्वी आणि आकाश कापवेल. लोक कापलेले आहेत, थरथर कापत आहे. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोना व्हायरसची, यामुळे पृथ्वी कापलेली आहे. मला तुम्हाला सांगू द्या की यापूर्वी अनेकदा पृथ्वी हलवली गेलेली आहे, अनेकदा पृथ्वी कापलेली आहे. आणि यावेळेस जी करोना व्हायरसमुळे जी भीती निर्माण झालेली आहे लोकांच्या जीवनामध्ये, किंवा जे भय निर्माण झालेले आहे, किंवा ज्या प्रकारे लोक कापलेले आहेत, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पूर्वी या जगामध्ये अशा प्रकारची भयंकर महामारी आली. आजपासून जवळपास 100 वर्षापूर्वी 1918 ते 1920 या काळामध्ये या जगामध्ये अत्यंत भयानक अशी महामारी आली होती, ज्याला स्पॅनिश फ्लू असं म्हणतात. आणि त्यामध्ये असं सांगतात, एस्टिमेट करतात की जवळजवळ 5 करोड लोक मेले होते. 5 करोड. अत्यंत भयानक अशी महामारी ती आली होती, स्पॅनिश फ्लू नावाची. आणि अशा प्रकारे लोक कापले होते, लोक कंपित झाले होते, लोक भयभीत झाले होते. परमेश्वराने पृथ्वी हलवली. आणि यापूर्वी अनेकदा, ही एकदा नाही किंवा ही पहिली वेळ नाही, कोरोना व्हायरसच्या द्वारे पृथ्वी कापल्या जाणे किंवा कंपित होणे, परंतु यापूर्वी अनेकदा परमेश्वराने पृथ्वीला कंपित केलं. यापूर्वी परमेश्वराने अनेकदा या पृथ्वीला हलवलेलं आहे. आणि तो म्हणतो इब्री पत्रामध्ये, तो आता म्हणतो की त्या काळामध्ये पृथ्वी हलवली होती, मान्य आहे, पण यावेळेस केवळ पृथ्वीच नाही तर मी आकाशही हलवेल. प्रेज लॉर्ड. आता आपण सर्वात प्रथम हे बघणार आहोत की लेखक या ठिकाणी जे कंपायमान होणे किंवा हलवणे
याचा संदर्भ देत आहे, तो कुठे देत आहे? या ठिकाणी 26 वचनामध्ये तो म्हणतो की त्यावेळेस म्हणजे कोणता वेळ या ठिकाणी लेखक सांगत आहे? मी तुम्हाला सांगतो कोणता संदर्भ लेखक या ठिकाणी देत आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 19वा अध्याय, उघडू नका बायबल, पण मी तुम्हाला सांगतो की निर्गम याचा 19व्या अध्यायामध्ये अशाच प्रकारे पृथ्वी कंपायमान झाली होती, पृथ्वी हादरली होती, परमेश्वराने पृथ्वीला हलवून टाकलं होतं. निर्गम याचा 19वा अध्याय. आम्हा सर्वांना स्टोरी माहित आहे, गोष्ट माहित आहे की इस्रायली लोक, देवाचे आपले निवडलेले लोक मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते. आणि आम्हाला माहिती आहे की परमेश्वराने त्या काळामध्ये, फारोच्या काळामध्ये मिस्रामध्ये भयंकर अशी महामारी पाठवली होती, पृथ्वी हलवून टाकली होती. आणि मग शेवटली महामारी आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की प्रथम जन्मलेला जो आहे तो मरेल. आणि त्यानंतर फारोने इस्रायली लोकांना त्या बंधनातून सोडवलं. आम्ही पाहतो मोशेच्या अध्यक्षतेखाली, मोशेच्या लिडरशिपच्या द्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून, फारोच्या गुलामगिरीतून सोडवले. ते त्यावेळेस सोडवलं ज्यावेळेस परमेश्वराने पृथ्वीला कंपायमान केलं. ते त्यावेळेस परमेश्वराने सोडवलं ज्यावेळेस परमेश्वराने ही पृथ्वी हलवली होती. अनेकदा पृथ्वी हलवली. पुढे जाऊया. त्यानंतर मोशेच्या द्वारे 6 लाख लोक, 6 लाख पुरुष, केवळ पुरुष 6 लाख होते. त्यांच्या स्त्रिया, त्यांची मुलं, त्यांची गुरढोरं, त्यांचे नोकर चाकर, त्यांच्या दास दासी, ह्या सर्व जर मिळून पाहिल्या तर जवळजवळ 30 लाखाच्या वर लोक मिस्रामधून बाहेर निघाले होते. 30 लाखाच्या वर. त्या 30 लाखामध्ये 6 लाख केवळ पुरुष होते. परमेश्वराने महासामर्थ्याने त्यांना त्या मिस्र देशामधून, त्या फारोच्या त्या गुलामगिरीतून बाहेर सोडवलं. आणि मोशेच्या अध्यक्षतेखाली, मोशेच्या लिडरशिपच्या द्वारे परमेश्वराने त्यांना त्या मिस्रामधून बाहेर काढून त्यांना सिनाय पर्वताकडे नेलं, त्या रानावनात नेलं. आणि चालत 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 ते सिनाय पर्वताकडे आले. कोणता पर्वत? सिनाय पर्वत. आणि परमेश्वराने सिनाय पर्वताच्या खाली ह्या लोकांनी, सर्व इस्रायल लोकांनी ह्या सिनाय पर्वताच्या जवळ आपली वस्ती केली, आपली छावणी केली. त्या ठिकाणी त्यांनी तंबू टाकून त्या ठिकाणी ते राहू लागले. समोर त्यांना तो भव्य, मोठा, उंच, अगदी भव्य असा सिनाय पर्वत दिसत होता. सर्व इस्रायल लोक त्या पर्वताकडे कुतूहलाने पाहत होते. आणि परमेश्वराने मोशेला त्या पर्वतावर बोलवलं. आणि मोशे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पर्वतावर परमेश्वराला भेटण्यासाठी गेला. परमेश्वराने मोशेला सांगितलं की मोशे, या पर्वताच्या खाली एक अशी रेघ मार, एक लाईन अशी ड्रॉ कर की कोणीही या पर्वताच्या त्या लाईनीच्या आतमध्ये येऊ नये, कोणी त्या पर्वताला शिवू नये, कारण मी या पर्वतावर उतरून तुम्हाला वचन देणार आहे, तुम्हाला आज्ञा देणार आहे. आणि म्हणून 3ऱ्या दिवशी परमेश्वराने सांगितले की 3ऱ्या दिवशी लोकांना तयार कर. मोशेने परमेश्वराची आज्ञा मान्य केली. तो पर्वतावर खाली उतरला आणि सर्व इस्रायलांना एकत्र करून त्यांना सांगितलं की 3 दिवसानंतर परमेश्वर याच पर्वतावर आम्हा सर्वांना भेटण्यासाठी येणार आहे. तुम्हा सर्वांशी बोलण्याची देवाची इच्छा आहे. आणि म्हणून सर्वांनी स्वतःची तयारी करावी. परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुझ्या इस्रायल लोकांना हे सांग की त्यांनी आपले कपडे धुवावे. 3 दिवस आपल्या अंगाला स्वच्छ ठेवा, आपल्या शरीराला स्वच्छ ठेवावं. कोणत्याही प्रकारचा शारीरिक संबंध स्त्री सोबत त्यांनी करू नये. या 3 दिवसामध्ये पूर्णपणे शुद्धतेमध्ये त्यांनी त्या पर्वताच्या जवळ यावं. कोणीही त्या पर्वताला स्पर्श करू नये असं देवाने आज्ञा केली. आणि मग अशा प्रकारे 3 दिवस परमेश्वराच्या सांगण्यानुसार आणि मोशेने जो निरोप दिला त्यानुसार इस्रायल लोकांनी 3 दिवस स्वतःची तयारी केली. पूर्ण 3 दिवस त्यांनी आपले कपडे धुतले, स्वच्छ त्या ठिकाणी ते राहिले. आणि मग 3रा दिवस उगवला प्रियांनो. 3ऱ्या दिवशी परमेश्वर स्वर्गातून त्या सिनाय पर्वतावर उतरला. जर निर्गम याचा 19वा अध्याय तुम्ही पाहिला
तर तुम्हाला कळेल की ज्या वेळेस परमेश्वर त्या सिनाय पर्वतावर उतरला त्यावेळेस एक फार मोठा नाद त्या ठिकाणी झाला. एक भयंकर अशी गर्जना त्या ठिकाणी झालेली आहे. एक फार मोठा कंपायमान त्या ठिकाणी झालेला आहे. एक फार मोठं हलवल्या जाणे त्या ठिकाणी झालेलं आहे प्रियांनो. आणि मग 18 वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत. त्या ठिकाणी जो लेखक आहे इब्रिकास पत्राचा तो त्या दिवसामध्ये परमेश्वराने जे पर्वत हलवलेला होता, जी पृथ्वी हलवली होती त्याचं वर्णन 18व्या वचनामध्ये तो करतोय. तो म्हणतो की स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत. पर्वत कसा होता? ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती त्या पर्वतावर आली त्यावेळेस तो पर्वत अग्नीने पेटला होता. अत्यंत भयानक अशी अग्नी त्या ठिकाणी त्या पर्वतावर होती. घनांधकार, निबिड काळोख, वादळ करण्याचा नाद व शब्दध्वनी याच्या जवळ तुम्ही आला नाही. म्हणजे इस्रायल लोक त्यावेळेस त्या काळामध्ये त्याच्या सोबत होते. पुढे तो सांगतो तो ध्वनी म्हणजे परमेश्वराची जी वाणी आहे, जो करण्याचा नाद आहे, जो शोफर किंवा करणा त्या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात वाजत होता की जणू काय अनेक मेघ गर्जनेचा आवाज त्या ठिकाणी होता. आणि म्हणून ते लोक त्या ठिकाणी म्हणतात तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली, परमेश्वराला विनंती केली की त्याच्या योगे आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ देऊ नका. प्लीज रिक्वेस्ट केली की हा आवाज, ही ध्वनी, हे कंपायमान, हे भूमी हादरणे आता आम्हाला सहन होत नाही. 20 वचन, कारण पशु देखील त्या पर्वताला शिवला तर त्याला धोंड्याने मारावे अशी आज्ञा त्यांना ही असह्य झाली होती. एवढंच नाही, 21 वचन काय सांगतं बघा. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला मी अति भयभीत व कंपित झालो आहे. परमेश्वराची उपस्थिती त्या सिनाय पर्वतावर त्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस आली त्यावेळेस इस्रायली लोकच घाबरले नाही, परंतु मोशे सुद्धा 21व्या वचनामध्ये म्हणतो की तो सुद्धा इतका कंपायमान झाला, इतका भयभीत झाला की तो स्वतःच्या आवाक्या बाहेर त्याची परिस्थिती झाली होती. त्या ठिकाणी अत्यंत भयंकर ती परिस्थिती होती. आणि त्याप्रमाणे इब्रिकास पत्र, हे पत्र लिहिणारा जो लेखक आहे तो म्हणतो की त्या काळामध्ये अशा प्रकारे ती भूमी कंपायमान झाली. आणि मग त्यावेळेस परमेश्वराने मोशेला पर्वतावर बोलवले आणि पर्वतावर बोलून परमेश्वराने त्याला त्या 10 आज्ञा दिल्या, जे आम्ही पुढच्या अध्यायामध्ये निर्गमनाच्या 20व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने मोशेला तो तोरा दिला होता, नियमशास्त्र दिलं, लोकांनी पाळवायची आज्ञा परमेश्वर त्या ठिकाणी त्यांना दिली. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपण येऊया 26व्या वचनाकडे. तो म्हणतो की त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवल्या गेली होती. केवळ सिनाय पर्वतच नव्हे तर संपूर्ण पृथ्वी हलवल्या गेली होती. लक्ष द्या, आता परमेश्वर होतो ते तर काहीच नाही. आम्ही 18 वचनापासून वाचलेले आहे की लोक कंपायमान झाले होते, लोक भयभीत झाले होते, घाबरे झाले होते. त्या आवाज त्यांना सहन होत नव्हता. त्यांनी विनंती केली की हा आवाज आता आम्हाला सहन होत नाही, ही मेघ गर्जना आम्हाला सहन होत नाही, हा करण्याचा ध्वनी आता आम्हाला असह्य झाला आम्हाला ऐकण्यासाठी. एवढंच नाही, ते लोकच नव्हे तर मोशे जो देवाचा सेवक होता, परमेश्वरच्या उपस्थितीत राहणारा, तो सुद्धा म्हणाला की मी कंपायमान झालो आणि मला सुद्धा हे अत्यंत सहन होत नाही. तो अति भयभीत आणि कंपायमान झाला. 26व्या वचनामध्ये लेखक म्हणतो की त्या काळामध्ये परमेश्वराच्या वाणीने पृथ्वी जी हलवली होती, त्याने जे दिलेलं वचन आता मी हे सांगत आहे. तो म्हणतो आता, त्यावेळेस तर मी पृथ्वी हलवली, पण तो आता आम्हाला सांगत आहे प्रियांनो, या 2020 मध्ये आज या क्षणी तो आम्हाला सांगत आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर मी आकाशही कापवेन. प्रेज लॉर्ड. आणखी एकदा तो म्हणतो मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाश सुद्धा हलवणार आहे, आकाश सुद्धा कंपायमान करणार आहे, आकाश सुद्धा शेक करणार आहे. मी तुम्हाला सांगतो डिक्शनरीमध्ये आणि कॉन्कॉर्डन्स मध्ये ज्यावेळेस मी हा
शब्द हलवणे किंवा इंग्लिशमध्ये शेक हा शब्द जो आहे त्याचा ज्यावेळेस मी विचार करत होतो, पाहत होतो की कशा प्रकारे हे शेकिंग आहे, शेकिंग ऑफ द लँड, याचा अर्थ खरा काय आहे, तेव्हा मला या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे. त्याचा अर्थ आहे रिमूव्ह फ्रॉम द सिक्युअर्ड प्लेस. कंपायमान करणे किंवा हलवणे याचा अर्थ होतो तुमच्या सुरक्षित ठिकाणापासून तुम्हाला हलवणे, तुम्हाला बाजूला करणे. किंवा डिस्टर्ब्ड इन द माइंड्स, टू ब्रिंग डिस्टर्बन्स इन टू द माइंड, मनामध्ये विचलितपणा घेऊन येणे, डिस्टर्बन्स घेऊन येणे. किंवा डिस्टर्बन्स इन द प्लॅन्स, योजनेमध्ये डिस्टर्ब करणं. सिक्युअर्ड प्लेसमध्ये ज्या ठिकाणी मनुष्य सुरक्षित आहे अशा ठिकाणाहून त्याला बाजूला करणे, त्या सुरक्षिततेमधून त्याला बाहेर आणणे, याचा अर्थ होतो हलवणे. आपण हा संदर्भ या वचनामध्ये आपण लावणार आहोत आणि परमेश्वर म्हणतो की पुन्हा एकदा, आणखीन एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे, पूर्वी तर फक्त पृथ्वी हलवली होती, पण आता केवळ पृथ्वी नव्हे तर मी आकाश सुद्धा हलवणार आहे. हालेलुया. आणि काही इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये असं सांगितलंय की नॉट ओनली दी अर्थ बट आय एम गोइंग टू शेक हेवन्स. हेवन्स प्लुरल असं म्हटलेलं आहे, बहुगुणित आहे. म्हणजे याचा अर्थ पवित्र शास्त्र आम्हाला एका स्वर्गाविषयी सांगत नाही, पवित्र शास्त्र आम्हाला अनेक स्वर्गाविषयी सांगत आहे प्रियांनो. एक स्वर्ग नाही तर अनेक स्वर्ग आहे. दुसरे करिंथ मला वाटतं 2 अध्याय 12 अध्याय 2 वचन, याच्यामध्ये पौल आम्हाला 3ऱ्या स्वर्गाबद्दल सांगतो. तो म्हणतो की देवाचा तो सेवक 3ऱ्या स्वर्गापर्यंत वर उचलण्यात आलेला आहे. आता मला सांगा, 3रा स्वर्ग पर्यंत जर तू उचलला याचा अर्थ 2रा आणि 1ला स्वर्ग आहे. एकच स्वर्ग जर असेल तर आम्हाला म्हणता येणार नाही 3रा स्वर्ग आहे. एक स्वर्ग आहे तर तो एकच म्हणता येईल. 2 आहे तर 2रा स्वर्ग हा शेवटचा असेल. ज्यावेळेस पाऊल म्हणतो की मला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलण्यात आलेले आहे, याचा अर्थ टोटल पवित्र शास्त्रानुसार, बायबलनुसार 3 स्वर्ग आहे. आता ते 3 स्वर्ग कोणते आहे मला तुम्हाला सांगू द्या. पहिला स्वर्ग म्हणजे जे आमच्या डोळ्याने आम्हाला दिसतं, जिथे पक्षी उडतात, जिथे हवेमध्ये विमान उडतात, हेलिकॉप्टर्स उडतात, किंवा जो श्वासोश्वास, जिथे हवा आहे, वातावरण आहे, ऍटमॉस्फिअर आहे, तो लेअर, तो ऍटमॉस्फिअर जो आहे, लिथोस्फिअरच्या वर जो ऍटमॉस्फिअर आहे तिथपर्यंत जे विमानं उडतात, जे पक्षी उडतात, गरुड पक्षी तो सर्वात उंच उडतो, तो काही किलोमीटर असेल पृथ्वीच्या पृष्ठभागावरून, जवळजवळ 17 किलोमीटरवर अंदाजे तेवढा जो भाग आहे पृथ्वीच्या वर, त्याला फर्स्ट हेवन म्हणतात. त्या भागाच्या वर आमचं विमान उडू शकत नाही. जवळजवळ 13-14 किलोमीटर उंच पृष्ठभागावरून असेल त्याला फर्स्ट हेवन असं म्हणतात. त्याच्यानंतर सेकंड हेवन येतं, 2रा स्वर्ग. तो 2रा स्वर्ग ती जागा आहे जिथे आम्ही आमच्या डोळ्याने सूर्य, चंद्र, तारे, वेगवेगळे ग्रह, वेगवेगळे प्रकारचे ऍस्टेरॉइड्स, वेगवेगळ्या प्रकारच्या उल्का आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मल जे गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही पाहतो. हा 2रा स्वर्ग आहे प्रियांनो. दिस इज सेकंड हेवन. 3रा स्वर्ग ती जागा आहे जिथे देव परमेश्वराचं सिंहासन आहे, ज्या ठिकाणी स्वतः परमेश्वर विराजमान आहे. स्वर्गीय स्थान ज्याला आम्ही म्हणतो, त्या ठिकाणी ते 3रं स्वर्ग आहे जिथे परमेश्वर स्वतः त्याचं स्वर्ग सिंहासन आहे. त्याच्या बाजूला 2 प्राणी, 24 वडील त्याच्या जवळ बसलेले आणि असंख्य देवदूत अहोरात्र त्याची स्तुतीने स्तवन करतात. दॅट इज द थर्ड हेवन. ते 3रं स्वर्ग आहे. म्हणून बायबलमध्ये फक्त थर्ड हेवन मध्ये, जगामध्ये म्हणतात 7th हेवन, आय वॉज लिफ्टेड अप टू 7. नाही, 7th हेवन बायबल त्याला आधार देत नाही, मला माहित नाही, परंतु बायबलनुसार 3 स्वर्ग आहे. पहिला स्वर्ग जे आम्हाला हवा आहे, वातावरण आहे, जिथपर्यंत विमान उडू शकतो ते. 2रा स्वर्ग जिथे ग्रह तारे आहेत, सूर्यचंद्र तारे आहेत आणि अंतराळ आहे. आणि 3रा स्वर्ग जो आहे ती जागा ज्या ठिकाणी परमेश्वराचं सिंहासन आहे, जिथे 24 वडील आहेत, 2 प्राणी आहेत जे अंगभर डोळ्याने झाकलेले आहेत आणि असंख्य देवदूत देवाची आराधना करतात. परमेश्वर म्हणतो की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर मी
आकाश स्वर्ग हलवी. इंग्लिशमध्ये आय एम गोइंग टू शेक हेवन्स. तो मला माहित नाही तिसऱ्या स्वर्गाबद्दल बोलतोय का नाही, पण तू नक्कीच दुसऱ्या स्वर्गाबद्दल तो बोलतोय. आता दुसरा स्वर्ग परमेश्वराला का हलवायचा आहे या गोष्टीकडे मी लक्ष देऊया. कारण जेव्हा लुसिफर म्हटलेला जो सैतान आहे, जो अग्रदूत होता, परमेश्वराच्या समोर त्याची आराधना करत असेल, त्याला ज्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण झाला, तो म्हणाला की मी माझं सिंहासन परमेश्वराच्या सिंहासनाच्या वर स्थापन करेन. तेव्हा मिखाईल दूतामध्ये आणि त्याच्यामध्ये एक युद्ध झालं. त्यामध्ये एक युद्ध झालं आणि परमेश्वराने लुसिफरला पराजित करून स्वर्गातून हाकलून दिलं. आणि असं म्हणतात की लुसिफर तिथून स्वर्गातून पडला, त्या तिसऱ्या हेवन मधून खाली पडला आणि तो दुसऱ्या हेवन मधून मध्ये जाऊन अटकला नव्हे, त्या ठिकाणी त्यांनी आपली वस्ती केलेली. असे अनेक समज आहेत, अनेक म्हणणे आहेत की लुसिफर आणि त्याचे सर्व दूत जे आहेत पृथ्वीवर वर्चस्व करतायत फर्स्ट हेवनवर, परंतु त्याचं रिमोट कंट्रोल त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते अनेक ग्रहांवर, अनेक प्लॅनेट्सवर ते वास्तव्यात आहेत असं बरेच लोक असं म्हणतात. मला माहित नाही, खरं बायबल त्याला सांगत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळेच कदाचित परमेश्वर म्हणतो की मी केवळ पृथ्वी नव्हे तर ते आकाश, ते स्वर्ग, ते सेकंड हेवन जिथे सैतानाने आपलं राज्य करून बसलेलं आहे, जिथून तो सर्व कंट्रोल करत आहे मनुष्याला पृथ्वीवर, ते मी हलवणार आहे. प्रेज द लॉर्ड. का हलवणार आहे? दोन गोष्टी आहे हलवण्याच्या मागे, किंवा दोन कारण आहेत परमेश्वर का हलवू इच्छित आहे. सर्वप्रथम जेव्हा तो स्वर्ग हलवेल तेव्हा सैतान आणि त्याचं राज्य आणि त्याच्या योजना आणि त्याच्या स्ट्रॅटेजीज हलवल्या जातील. थोडक्यामध्ये परमेश्वर सैतानाच्या राज्याला हलवू इच्छित आहे. पुढे बघूया आपण 27 वचनामध्ये. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो, 27 वचन, घडविलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ते ह्यासाठी की हलविलेल्या वस्तू टिकून राहाव्या. आणि 28 वचन बघा, म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय करू. काय सांगतं? आम्हाला कोणतं राज्य प्राप्त झालेलं आहे? न हलविता येणारे राज्य. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पृथ्वी आणि आकाश हलवणार आहे. तो म्हणतो आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाश हलवणार आहे. परमेश्वराचा उद्देश आकाश हलवण्याचा हा आहे, कारण आकाशामध्ये सेकंड हेवन मध्ये, अंतराळामध्ये सैतान आपलं सर्व काही सेटअप करून ठेवलेलं आहे, जिथून तो पृथ्वीवर माणसाला कंट्रोल करतोय, माणसाला पापामध्ये पाडतोय. त्याचं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. फक्त अंतराळातच नव्हे तर पृथ्वीवर सुद्धा त्याचं राज्य आहे सैतानाचं. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो केवळ पृथ्वीच नव्हे तर मी आकाश सुद्धा हलवणार आहे, म्हणजे सैतानाचा टोटल किंगडमला मी शेक करणार आहे. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, जर सैतानाचं राज्य आणि जर जेव्हा परमेश्वर पृथ्वी आणि आकाश हलवतो, तेव्हा मला सांगा की तुम्ही आणि मी जे देवावर विश्वास ठेवणार आहोत, ज्यांच्यामध्ये देवाचं राज्य आहे, ते हलवले जातील काय? मुळीच नाही. 28 वचन सांगतं की देवाचं राज्य एकमेव असं राज्य आहे की जे कधी हलवल्या जात नाही. द किंगडम ऑफ गॉड इज अनशेकेबल. से आमेन टू इट. देवाचं राज्य याला कधीही हलवल्या जाता येत नाही. आणि त्या राज्यामध्ये आम्ही, प्रियांनो, आज मला या कोरोना व्हायरसच्या द्वारे अनेक लोक घाबरलेले आहेत, परंतु विश्वासणारे का घाबरलेले नाही? तुम्ही आणि मी का घाबरत नाही? तुम्हाला आणि मला का भीती वाटत नाही या गोष्टींची? कारण आम्ही त्या राज्यामध्ये आहोत जे राज्य कधी हलवल्या जात नाही. परमेश्वर या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये पृथ्वीला हलवत आहे. आणि तो म्हणतो केवळ पृथ्वीच नव्हे तर यावेळेस मी स्वर्ग सुद्धा हलवणार आहे. प्रेज लॉर्ड. ह्याच पृथ्वीवर जी पृथ्वी हलवल्या जात आहे, त्या पृथ्वीवर तुम्ही आणि मी विश्वासणारे, देवावर भरोसा ठेवणारे लोक जगतायत. पण आम्हाला भीती यासाठी नाहीये कारण आम्ही अशा राज्यामध्ये आहोत
जे राज्य कधी हलत नाही, Amen. Hallelujah. जे अनशेकेबल किंगडम आहे. वी लिव्ह इन अ किंगडम विच इज अनशेकेबल, दॅट कॅन नॉट बी शेकन. हालेलुया. म्हणून वाचूया आपण, बायबल मध्ये स्पष्ट दिलेले आहे प्रियांनो. 27 वचन पुन्हा एकदा वाचू. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील. का हलवते परमेश्वर? ज्या हलवल्या जाणाऱ्या वस्तू आहेत त्या परमेश्वर काढू इच्छित आहे. कोणत्या गोष्टी काढू इच्छित आहे? God wants to remove things which are shakeable. Are you shakeable? A believer is never shakeable. Hallelujah. एक विश्वासणारा न हलवलेला व्यक्ती आहे, तो कधीच हलवल्या जात नाही. आमचा विश्वास, आम्ही असा विश्वास आहे आमच्यामध्ये जो कधी हलवल्या जात नाही. तो म्हणतो घडवलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकल्या जाव्या. परमेश्वर म्हणतो ज्यावेळेस मी आकाश आणि पृथ्वी हलवेल तेव्हा हलवणाऱ्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी सहज हलवल्या जातील त्या गोष्टी मी काढून टाकणार आहे. परमेश्वर हलवून जाणाऱ्या किंवा हलवल्या जाणाऱ्या वस्तू काढून आहे. कोणत्या अशा गोष्टी प्रियांनो की ज्या हलवल्या जाणार आहे? मी तुम्हाला सांगतो, 2 राज्य आहे. एक आहे सैतानाचं राज्य, दुसरं आहे परमेश्वराचं राज्य. सैतानाचं राज्य हलवल्या जाणारं राज्य आहे. देवाचं राज्य कधी न हलवल्या जाणार आहे. परमेश्वर म्हणतो सैतानाचं राज्य जे हलवल्या जाणार आहे ते मी काढून टाकत आहे. नाउ व्हॉट इज द किंगडम ऑफ सेटन? सैतानाचं राज्य काय? दुष्टता, अमंगळपणा, जार कर्म, व्यभिचार, कडूपण, अपवित्रता, इतर सर्व दुष्ट गोष्टी, वाईट गोष्टी, हेवा, वैर, कलह, एकमेकाविषयी दुष्ट गोष्टी बोलणे, एकमेकाविषयी दुष्ट योजना करणे, देवाच्या सेवकाविरुद्ध बोलणे, सर्व प्रकारच्या वाईट, फसवणूक, भ्रष्टाचार, मूर्तीपूजा, हे सर्व सैतानाचं राज्य आहे. हालेलुया म्हणाल. सर्व जार कर्म, सर्व व्यभिचार, सर्व प्रकारचा अमंगळपणा, सर्व प्रकारच्या भ्रष्टता, सर्व प्रकारच्या मलिनता, सर्व प्रकारचा कडूपण, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, ह्या सर्व सैतानाचं राज्य आहे. पण तो देवाचं राज्य काय आहे? सामर्थ्य, पवित्र आत्मा, कृपा, दया, प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, नीतिमत्व, पवित्रता, हे देवाचं राज्य आहे. आणि हे कधी न हलणारं राज्य आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर स्वर्ग हलवणार आहे. आणि ज्या गोष्टी हलवल्या जाणार आहेत त्या गोष्टी मी काढून टाकणार आहे. जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आहात प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, किती मोठा कोरोना व्हायरस येऊ द्या, किती मोठा भूमिकंप येऊ द्या, किती मोठं शेकिंग होऊ द्या, तुम्ही हलणार नाही. प्रेज द लॉर्ड. मत्तई याचा 7व्या अध्यायामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की 2 पुरुष होते, एक सैतानाच्या राज्यामध्ये होता आणि एक परमेश्वराच्या राज्यामध्ये होता. जो सैतानाच्या राज्यामध्ये होता त्याने आपलं घर वाळूवर बांधलं आणि जो देवाच्या राज्यामध्ये होता त्याने आपलं घर खडकावर बांधलं. वाळू हलवल्या जाणारी आहे, खडक खंबीर आहे. खडक कधी न हलवल्या जाणार आहे. प्रभू येशू आमचा तारणाचा खडक आहे. जर ज्या शहाण्या मनुष्याने आपलं घर त्या खडकावर बांधलं, मूर्खाने आपलं घर त्या वाळूवर बांधलं, पाऊस आला, वारा आला, वादळ आलं, भूमिकंप झाला, परमेश्वराने हलवलं सर्व पृथ्वी. जे घर वाळूवर बांधलेले आहे, जे लोक आपलं आनंद सैतानी गोष्टीमध्ये करतात, सैतानी राज्यामध्ये त्यांचं वास्तव्य आहे, त्या गोष्टी हलवून जातील, त्या गोष्टी पडतील. बायबल सांगतं 7व्या अध्यायामध्ये मत्तईच्या की पाऊस आला, वारा आला, वादळ आला, पूर आला, त्या दोन्ही घराला लागलं. जे घर वाळूवर बांधलेलं होतं ते सपशेल पडलं, जमीन दोस्त झाली. परंतु जे घर खडकावर बांधलेलं आहे त्याच्यावर सुद्धा पाऊस आला, पूर आला, वारा आला, संकट आले, ते हललं नाही. जर प्रियानो तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आहात,
इफ यू आर इन द अनशेकेबल किंगडम ऑफ गॉड, कधी न हलवल्या जाणाऱ्या देवाच्या राज्यामध्ये जर तुम्ही आहात प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही प्रॉब्लेम्स येऊ द्या, कितीही वादळ येऊ द्या, कितीही मोठ्या प्रकारची व्याधी येऊ द्या, तुम्ही हलवल्या जाणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही न हलवलेल्या देवाच्या राज्यामध्ये आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणाल, हालेलुया म्हणाल. जे देवाच्या राज्यामध्ये आहेत, घाबरायची काही गरज नाहीये, भिण्याचं कारण नाही प्रियांनो. जर प्रभू येशू ख्रिस्ताला तारणार आणि प्रभू म्हणून तुम्ही स्वीकार केलेला आहे, तर तुम्ही न हलवल्या जाणाऱ्या देवाच्या राज्यामध्ये आहात. आणि जर देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आहात, तर कृपा बिलकुल घाबरण्याची, भिण्याची गरज नाहीये. हालेलुया. आणि म्हणून देवाचे लोक स्थिर असे उभे असतात, खंबीर असे उभे असतात. कितीही संकट आलं तर त्याला घाबरून न जाणार असे ते लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. 28 वचन, म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने, आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला मिळालेलं आहे, अनेकांना मिळालेलं आहे. ज्यांनी येशू ख्रिस्ताला तारणारा प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे, त्यांना देवाचं राज्य मिळालेलं आहे. आणि पुढे तो म्हणतो, आपल्याला हे राज्य मिळत आहे असल्या कारणाने आपण उपकार मानू. हालेलुया. लेट अस थँक गॉड. से थँक यू जीसस. टाइप थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. कारण तू आम्हाला न हलवलेलं राज्य दिलेलं आहे. पाऊल म्हणतो या ठिकाणी, म्हणून आपण उपकार मानू, तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, हालेलुया, आदर व त्याचं भय धरू. 3 गोष्टी पाऊल या ठिकाणी मागत आहे. आम्ही त्याचे उपकार मानू यासाठी की आम्ही त्याची सेवा करावी. मी विनंती करीन, बरेच लोक या ठिकाणी आहेत, तुम्ही या ठिकाणी जे बघत आहात ऑनलाईन, बऱ्याच लोकांमध्ये क्षमता आहे की तुम्ही देवाची सेवा करू शकता. कसल्याही प्रकारे तुम्ही देवाची सेवा करू शकता. तुमच्या पास्टर्सला तुम्ही भेटा, तुमच्या बाळकाला भेटा, सांगा पास्टर मला सेवा करायची. तुमचे टॅलेंट वेस्ट जाऊ देऊ नका. तुम्हाला परमेश्वराने दिलेली सेवा, तुम्हाला जे दिलेली परमेश्वराने संधी, याला दौडून जाऊ देऊ नका. तुमचे टॅलेंट त्या जमिनीमध्ये पुरून ठेवू नका, त्याचा उपयोग करा. माहितीये, त्या धन्यांनी, त्या श्रीमंत मनुष्याने त्याच्या चाकरांना ते टॅलेंट्स दिले, कोणाला 5 दिले, कोणाला 4 दिले, कोणाला 1 दिला. ज्याला 1 दिलं त्यांनी पुरून ठेवलं त्याचे टॅलेंट्स. ज्याला 10 दिलं ते त्यांनी 20 केले, ज्याला 5 दिले त्यांनी 10 केले. परमेश्वर म्हणाले, शबास भल्या व विश्वास उदासा. पण ज्याने ते पुरून ठेवलं आणि त्याचा उपयोग केला नाही, त्याला तो म्हणतो, हे दुष्ट अनाचार करणाऱ्या माणसा, याला बाहेर काढा आणि अंधाऱ्या कोठडीमध्ये टाका, इथे रडणे व दात खाणे झाले. प्रियांनो, पाऊल या ठिकाणी सांगत आहे की जर आम्हाला न हलवता येणारं राज्य प्राप्त झालेलं आहे, तर प्रथम आम्ही त्याचे आभार मानावे. दुसरी गोष्ट आम्ही करावी की त्याची सेवा करावी. आज सेवकांची गरज आहे. आज मिनिस्टर्सची गरज आहे चर्चला, मंडळीला. कारण पीक भरपूर आहे, कामकरी फार थोडे आहेत. म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतो की आम्ही त्याचे आभार मानावे. दुसरी गोष्ट म्हणतो त्याची सेवा करावी. तिसरी गोष्ट म्हणतो त्याचा आदर करावा. आणि चौथी गोष्ट त्याचं भय धरावं. प्रेज द लॉर्ड. कारण शेवटचं वचन म्हणतो, आमचा परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. गॉड इज अ कन्झ्युमिंग फायर. भस्म करतोय तो. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्हाला देवाचं राज्य प्राप्त झालेलं आहे. देवाचं राज्य आम्हाला, तुम्हाला सांगतो ते देवाचं राज्य काय आहे. बघूया थोडक्यामध्ये ते देवाच्या राज्यामध्ये काय आहे, कोणत्या गोष्टी आहेत, कोणते लाभ आहेत. जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आहे, तुम्हाला काय प्राप्त झालेलं आहे. आणि ज्यांनी देवाचं राज्य अजून शोधलेलं नाही, ज्यांनी येशू ख्रिस्ताला तारणारा प्रभू म्हणून स्वीकार केलेला नाही, त्यांच्यासाठी मी सांगतो की जर तुम्ही येशूचा स्वीकार केला तर तुम्हाला देवाचं राज्य प्राप्त होईल. आणि ज्यांना देवाचं राज्य प्राप्त होतं त्यांना काय लाभ मिळतात ते आपण देवाच्या वचनामध्ये पाहूया. 22 वचन, इब्री लोकास पत्र 12 अध्याय 22 वचनाच्या मध्ये आम्हाला देवाच्या राज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळतात त्या सर्व गोष्टीची एक लांबलचक लिस्ट आम्हाला पाहायला मिळते. बघूया माझ्यासोबत 22 वचनापासून.
पण तुम्ही सियोन पर्वत, आम्हाला काय प्राप्त झालेलं आहे? सियोन पर्वत. सियोन म्हणजे काय? परमेश्वराची उपस्थिती. त्या काळामध्ये सियोन पर्वतावर परमेश्वर उतरत असे, मोशेला वर बोलत असे. सियोन पर्वतावर परमेश्वर मोशेशी बोलत असे, इस्रायल लोकांशी बोलत असे. तर आम्हाला काय प्राप्त झालेले? पहिली गोष्ट सियोन पर्वत, जायन, जिवंत देवाचे नगर आम्हाला प्राप्त झालेले आहे. कसं नगर? जिवंत देवाचं नगर प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच स्वर्गीय यरुशलेम. आम्हाला स्वर्गीय यरुशलेम प्राप्त झालेली आहे. एवढंच नाही तर त्या स्वर्गीय यरुशलेम मध्ये आमच्या सोबत आम्ही एकटे नाही, लाखो देवदूत आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा त्या राज्यामध्ये काय काय आहे. पहिली गोष्ट सियोन पर्वत आहे, असा पर्वत जिथे देवाची सतत उपस्थिती असते. दुसरी गोष्ट जिवंत देवाचे नगर आम्हाला प्राप्त झालेले, असं नगर जिथे देवाचा जिवंतपणा आहे, असं नगर ज्या ठिकाणी कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही. तिसरी गोष्ट स्वर्गीय यरुशलेम आम्हाला प्राप्त झालेली आहे, ज्याच्याकडे आम्ही सर्वजण दृष्टी लावून पाहत आहोत की एक दिवस ती यरुशलेम प्राप्त होणार आहे. ती स्वर्गातून उतरलेली आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल तर तुम्हाला स्वर्गीय यरुशलेम विषयी अधिक स्पष्टपणे पाहायला मिळेल. त्या एवढंच नव्हे तर आम्हाला लाखो देवदूत आमच्या संगतीमध्ये राहतील. हालेलुया. किती अद्भुत सीन असेल की ज्या वेळेस आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आहोत आणि लाखो देवदूत त्यांच्या संगतीमध्ये आम्ही आहोत. हालेलुया. तुम्ही आनंदी आहात हे ऐकून? थोडस स्माइल द्या. प्रेज द लॉर्ड. स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज आम्हाला प्राप्त होईल. फक्त देवदूत नाही तर स्वर्गामध्ये जे वडील जन आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्यांच्या समाजामध्ये आम्हाला सामील करण्यात येईल. स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज, 23 वचन, व मंडळी, चर्च. हे सगळं चर्चचं डेफिनेशन. चर्च म्हणजे सियोन आहे. आजचा चर्च, टुडेज चर्च इज जायन. टुडेज चर्च इज जेरुसलेम. टुडेज चर्च इज अ जेरुसलेम फ्रॉम हेवन. स्वर्गीय यरुशलेम. आमची जी मंडळी आहे, ज्या ठिकाणी विश्वासाने एकत्र येऊन जिवंत देवाची आराधना करतात, ते चर्च यरुशलेम आहे. ते चर्च सिनाय पर्वत आहे. तीच मंडळी अशी मंडळी आहे ज्या ठिकाणी लाखो देवदूत एकत्र येऊन परमेश्वराची महिमा करतात. तुम्हाला माहित आहे, जेव्हा तुम्ही हात उंच करून देवाची आराधना करतात, वर्शिप लीडर्स, काय होतं माहितीये का? लाखो देवदूत तुमच्या सोबत देवाची आराधना करतात. फक्त वर्शिपर्स नाही, प्रत्येक विश्वासणारा जेव्हा चर्च मध्ये येऊन आराधना करतो त्यावेळेस लाखो देवदूताची संगती आम्हाला प्राप्त होते. पुढे पाहूया या देवाच्या राज्यामध्ये काय आहे. सर्वांचा न्यायाधीश देव सुद्धा त्या सियोन नगरीमध्ये आहे, त्या देवाच्या राज्यामध्ये आहे. सर्वांचा न्यायाधीश परमेश्वर हा सुद्धा त्या ठिकाणी आहे, पिता त्या ठिकाणी आहे. पुढे पूर्ण केलेल्या नीतिमत्वाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा, नीतिमत्वाचा आत्मा त्या ठिकाणी आमच्या सोबत आहे त्या देवाच्या राज्यामध्ये. 24 नव्या कराराचा मध्यस्थ येशू पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. आणि शिंपडण्याचे रक्त याच्या जवळ आम्ही आलो आहोत. काय म्हणतो? याच्या जवळ तुम्ही आला आहात. म्हणजे आम्हाला जे राज्य प्राप्त झालेले आहे त्यामध्ये पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे, सियोन आहे, पवित्र यरुशलेम आहे, देवदूत आहे, ज्येष्ठ लोकांची मंडळी आहे, समाज आहे, सियोन आहे. या सर्व गोष्टी मिळून देवाचं राज्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्या ठिकाणी आहे. आणि कोणतं रक्त? पुढे दिलेले त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. तुम्हाला माहिती आहे हाबेलाचं रक्त काय झालं होतं? हाबेलाचं रक्त आरोळी मारत होतं. परमेश्वर म्हणाला, काही ना, तुझ्या भावाच्या रक्ताची आरोळी अजून येत आहे. आणि काय आरोळी होती ती? सुडाची आरोळी. काय आरोळी होती ती? हाबेलाच्या रक्ताची आरोळी काय होती? व्हेंजन्स, सूड घ्या, माझ्या रक्ताचा सूड घ्या असं परमेश्वर म्हणतो. असं हाबेलाचं रक्त म्हणतं. परंतु ते रक्त नाहीये. ते इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे हाबेलाचं रक्त नाहीये, हे येशूचं रक्त आहे. हाबेलाचं रक्त म्हणतं सूड घ्या, परंतु येशूचं रक्त काय आम्हाला सांगतं? क्षमा करा. येशूच्या रक्ताने तुम्हाला आणि मला क्षमा केली आहे.
हबेलाचं रक्त सूड घेणारं रक्त आहे. हबेलाची रक्ताची आरोळी सूड घेणारी आरोळी आहे, पण तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची आरोळी आहे. हे पिता यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना कळत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे. 22 वचनापासून 24 वचनापर्यंत प्रियांनो, देवाचं राज्य काय आहे हे या ठिकाणी आम्हाला पाहायला प्राप्त करायला मिळालेलं आहे. हे पवित्र राज्य, हे देवाचं राज्य आम्हाला मिळालेलं आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. तुम्हाला आणि मला ते देवाचं राज्य प्राप्त झालेलं आहे. आम्ही एवढे आशीर्वादित आहोत म्हणून परमेश्वर म्हणतो की पुन्हा एकदा, आणखीन एकदा मी स्वर्ग आणि पृथ्वी हलवणार आहे. परमेश्वर म्हणतो केवळ पृथ्वीच नव्हे तर मी स्वर्ग हलवणार आहे. स्वर्गामध्ये काय हलवणार आहे? सैतानाचे सर्व राज्य हलवणार आहे. एवढंच नाही, फिजिकली परमेश्वर स्वर्ग हलवत आहे. आता रिसेंट अशी एक बातमी आहे प्रियांनो की 29 एप्रिल, येणाऱ्या 29 एप्रिलला सकाळी 4:56 एक मोठी उल्का, एक मोठं खडक ज्याचा व्यास जवळजवळ 1 किलोमीटर ते 2.5 किलोमीटर एवढा मोठा खडक, त्याची रुंदी 1 ते 2.5 किलोमीटरची रुंदी असा हा मोठा खडक जवळजवळ 39,08,000, फक्त 39,08,000 किलोमीटर आपल्या पृथ्वीच्या पासून दूर राहील. म्हणजे एवढ्या जवळून ती एवढी मोठी उल्का, फक्त म्हणजे मी सांगतो फक्त 40 लाख किलोमीटर जवळून ती उल्का आमच्या पृथ्वीपासून निघून जाणार आहे. आणि त्याचा वेग असणार आहे 19,461 किलोमीटर पर आवर. एवढ्या मोठ्या वेगाने ती मोठी उल्का दिनांक 29 एप्रिल 2020, आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमच्या पृथ्वीपासून निघून जाणार आहे, परवा. पण ती पृथ्वीला स्पर्श करणार नाही, टच करणार नाही, पृथ्वीवरती आदळणार नाही, असं नासा, जे नॅशनल एरोनॉटिक स्पेस अँड ऍडमिनिस्ट्रेशन अमेरिका यांनी खगोलशास्त्रज्ञांना दिलेलं आहे. आणि अशा अनेक उल्का मागील काही दिवसांमध्ये आमच्या पृथ्वीपासून निघून गेलेल्या आहेत, परंतु आमच्या पृथ्वीला त्यांनी स्पर्श केला नाही. पृथ्वीचे तारे डळमळतील. प्रगटीकरणामध्ये 6वा अध्याय 12 वचनामध्ये 6वा शिक्का फोडण्यात आलेला. मी हे म्हणत नाही की आता 6वा शिक्का फोडण्यात आलेला आहे. तो फार महाभयंकर काळ राहील, ज्यावेळेस पृथ्वीतले तारे डळमळतील आणि जसे कच्चे अंजीर झाड हलवल्यामुळे जसे पृथ्वीवर पडतात त्याप्रमाणे आकाशातील तारे पृथ्वीवर पडतील. सूर्य रक्तमय होईल, चंद्र लाल होईल आणि अत्यंत मोठा भूमिकंप होईल. पृथ्वीचे बळे डळमळतील, बेटे गायब होऊन जातील समुद्रातून जेव्हा 6वा शिक्का फोडण्यात येईल. त्याविषयी मी नंतर तुम्हाला त्यावर सांगेल, पण तो 6वा शिक्का नाहीये. परमेश्वर म्हणतो आणखी एकदा मी स्वर्ग, केवळ पृथ्वीच नव्हे तर मी स्वर्ग हलवेल. आणि फिजिकली बघितलं तर हे ऍस्ट्रॉइड आता लवकरात लवकर 29 म्हणजे परवाच आमच्या पृथ्वीच्या अगदी फक्त 40 लाख किलोमीटर जवळून आमच्या पृथ्वी जवळून जाणार आहे. अत्यंत वेगाने, जवळजवळ 20,000 किलोमीटर प्रति घंट्याच्या वेगाने ते आमच्या पृथ्वीपासून जवळ जाणार आहे. देवाची स्तुती असो की आमच्या पृथ्वीवर ते आदळणार नाही आणि कधी आदळणार नाही, कारण परमेश्वर तर त्याचा ताबेदार, परमेश्वराच्या हातामध्ये, कंट्रोलमध्ये सगळं काही आहे. हालेलुया. प्रियांनो, मी तुम्हाला देवाच्या राज्याविषयी सांगितलेलं आहे. ते राज्य काय आहे 22 वचनापासून सांगितलेलं आहे. आपण 26 वचनापासून हे पाहिलेलं की परमेश्वर म्हणतो की पुन्हा एकदा मी पृथ्वी हलवून टाकणार आहे. पृथ्वी कशी हलवणार आहे, स्वर्ग कसा हलवणार आहे, देवाचं राज्य काय आहे. आणि मग तिथं पुढे तो म्हणतो की जे हलवणारे आहेत त्या मी काढून टाकण्यासाठी हे हलवणार आहे. उद्देश काय आहे परमेश्वर हलवण्याचा, की जे हलवणाऱ्या वस्तू आहेत त्या मी काढून टाकाव्यात आणि जे न हलवणारे आहेत ते स्थिर करावे. पुढे तिथं बघूया आपण 28 वचनामध्ये, 27 वचनामध्ये. आणखी एकदा त्याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहतील. देवाचं राज्य टिकून राहण्यासाठी आणि सैतानाचं राज्य नाश होण्यासाठी परमेश्वर पृथ्वी आणि स्वर्ग हलवणार आहे. हेही मी सांगितलं होतं की तुम्ही आणि मी न हलवलेल्या राज्यामध्ये आहोत आता सध्या. जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा तारणारा प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे. मला पाहणारे ज्या लोकांनी अजूनही येशूचा स्वीकार केला नसेल त्यांना मी आज सांगतोय, प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जा, आपलं जीवन येशूला अर्पण करा, पाप करणं सोडून द्या, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारा, क्षमा मागा प्रभूला, म्हणा की प्रभू माझं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिही
आणि प्रभू तुमचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिल, तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला करेल आणि तुम्ही त्या न हलवल्या जाणाऱ्या राज्यामध्ये राहा. तर या 12व्या अध्यायाचा लेखक मी शेवटी आता सांगून संपवणार आहे. काय आम्हाला डिमांड करतोय, काय आमच्याकडून मागणी करतोय, काय आमच्याकडून अपेक्षा करतोय. व्हॉट गॉड इज एक्सपेक्टिंग फ्रॉम अस. प्रेज लॉर्ड. आम्ही काय करत आहोत आणि प्रभू आमच्याकडून काय अपेक्षा करत आहे. बघूया. पहिलं वचन 12व्या अध्यायाचं काय म्हणतो. तो म्हणतो की तर मग आम्ही एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपण